पत्रकार परिषदा घेऊन आंबेगाव तालुक्याची एक प्रकारे संपूर्ण राज्यात देशात बदनामी होते। शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय। आपण सगळ्या मंडळींनी पाहिलेलं आहे, दुधाच्या बाजारभावासाठी किंवा दुधाच्या संदर्भामध्ये असलेले सगळेच प्रश्न आत्तापर्यंत पोटतिडकीने मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे काल परवाच्या जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेमध्ये गेल्या वर्षीच्या अजितदादांच्या समोर भाकड जनावर असतील, जर्सी गोरे असतील किंवा दुधातील भेसळीचा प्रश्न व्यवस्थितपणे आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे। आणि या प्रश्नावर एफडीए काही करत नाही म्हणून शासनाकडे आम्ही विनंती केलेली आहे। आणि त्या संदर्भामध्ये अजितदादांचं परत देहावसन झालं 3 महिन्यानंतर, निवडणुका होत्या मधल्या काळामध्ये आणि त्यामुळे त्या गोष्टी झाल्या नाहीत। परंतु आता तुकाराम मुंढे साहेबांनी जेव्हापासून पदभार स्वीकारलाय तेव्हापासून या गोष्टीला वेग आलेला आहे। आणि आंबेगाव तालुक्यामध्ये आणि राज्यातील सगळ्याच भागामध्ये जे काही आरोपी सापडलेले आहेत तेव्हापासून दूध भेसळीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय। परंतु यामध्ये अनेक राज्यातले आरोपी असताना देखील आंबेगाव तालुक्याचं नाव मात्र मोठ्या प्रमाणात बदनाम होतंय। संदीप लोढा आणि सुशांत हिंगे यांचं नाव पुढे घेऊन आंबेगाव तालुक्याची बदनामी या ठिकाणी होते। सुशांत लोढांच्या बाबतीमध्ये त्यांना जे लायसन दिलेलं आहे प्रोटीन पावडर, वे पावडर विकण्याचं, ते लायसन एफडीएनेच दिलेलं आहे। त्या संदर्भामध्ये याच्या अगोदरही त्यांना अटक झाली, कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलेला आहे। या संदर्भामध्ये त्यांच्याच वकिलांची मी मुलाखत ऐकलेली आहे की ती आम्ही कोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार आहोत। तर हे लायसन कशासाठी दिलं किंवा ते रद्द करता येणार नाही का या संदर्भात तर कोणी बोलायला तयार नाही। दुसरी गोष्ट, सुशांत हिंगे ही जी व्यक्ती आहे, विष्णुकाका हिंगेंचं पुतण्या आहे, ते याचे मेन सूत्रधार आहे। परंतु माझं म्हणणं असं आहे की 26 आरोपींमध्ये अनेक राज्यातल्या भागातले आरोपी याच्यामध्ये आहेत। परंतु येऊन जाऊन आंबेगाव तालुका या ठिकाणी बदनाम होतोय, आंबेगाव तालुका हॉटस्पॉट झालाय असं म्हटलं जातं। परंतु या तालुक्यामध्ये 4-6 लोकांनी काही चुका केल्या असतील, एफडीएने कारवाई केली, त्याचं बिलकुलही समर्थन आपण करायचं नाही। मी त्या संदर्भामध्ये जे 12 आरोपी फरार आहेत, 14 आरोपी आतापर्यंत, 1 आरोपी काल परवा सापडलाय, त्याच्या संदर्भात राज्याचे जिल्ह्याचे पोलीस प्रमुख माननीय संदीप सिंह गिल यांना मी भेटलेलो आहे आणि त्या आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या संदर्भामध्ये माझी चर्चा झाली, निवेदनही दिलेलं आहे। आम्ही या भेसळखोरांना पाठीशी घालायच्या बाबतीमध्ये बिलकुलही समर्थन करणार नाही, कारण ही पाठीशी घालण्यासारखी बाब नाही, कारण याच्यासाठी वारंवार आम्ही संघर्ष करतोय। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होतोय की सर्वसामान्य जो प्रामाणिकपणे दूध घालणारा शेतकरी आहे, आज त्याच्याकडे देखील संशयाच्या नजरेने पाहिलं जातंय। इथून जे पॅकिंग होऊन दूध जे बाहेर जाते ते दूध मुंबई असेल, पुणे असेल या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये जाते, त्या ठिकाणी मात्र या दुधाची विक्री व्हायला प्रॉब्लेम यायला निर्माण झालेले आहेत। ज्या ठिकाणी 500 पिशव्या सेल व्हायच्यात त्या ठिकाणी अगदी 100 पिशव्या कशाबशा त्या ठिकाणी जायला लागल्यात, अशी देखील माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे। आणि याच्यामुळं शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान होतंय की काय अशी भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि गव्हाबरोबर किडे रगडण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण होतंय। काल परवा देवदत्त निकमांची पत्रकार परिषद मी ऐकली आणि ते वारंवार पत्रकार परिषद घेऊन ह्या गोष्टी करतायत। मला त्यांना एक विचारायचे, तुम्ही ना पोलीस खात्यात आहेत, ना तुम्ही कुठले कोर्ट आहे, वकील आहेत, ना एफडीए मध्ये कामाला आहेत, तुम्ही वारंवार पत्रकार परिषदा घेऊन किंवा तुकाराम मुंढे साहेबांना भेटून येऊन इथं पत्रकार परिषद घ्यायची, आमची अशा चर्चा, आता काय चर्चा झाली ती तुम्हाला माहिती आहे। परंतु तुकाराम मुंढे साहेबांवरती आमचा 100% 101% विश्वास आहे। त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई सुरू केलेली आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची स्वागतार्ह, सगळ्या स्तरातून त्याचं स्वागत होते। पोलीस त्यांचं काम त्या ठिकाणी करतील। मी आत्ताच सांगितलं संदीप सिंह गिल SP साहेबांना मी त्या संदर्भात राहिलेल्या आरोपींच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा देईल। परंतु वारंवार हा विषय उपस्थित करून किंवा आता आपल्याकडे गोवर्धन सारखी मोठी डेअरी आहे, हे म्हणतात मोठा बोका आहे त्याच्यामध्ये, अरे बाबा बोका असू नाही तर कोण आका असू, एफडीए पाहिल ना, ते पोलीस पाहतील, ते कायदा पाहिल। तुम्ही वारंवार आंबेगाव तालुक्याला बदनाम केल्यामुळं आज सगळी लोक आंबेगाव तालुक्यातल्या बाहेरची लोक आंबेगाव तालुक्यातल्या लोकांकडे संशयानं पाहायला लागलेले आहे
आणि अल्पभूधारक शेतकऱ्याचं ज्याच्यावरती पोटपाणी आहे, जो दूध धंद्यावर, तो थेंबर पाणी सुद्धा घालत नाही. भेसळखोरांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका आजही ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना माफी केली नाही. माझं तर म्हणणं, यांना फाशी शिक्षा दिली तरी आमची हरकत नाही, कारण हे त्या योग्यतेचं नाही. काय लहान लेकरांना ते दूध पाजायचं असतं. परंतु या प्रश्नाच्या आडून इथं जे राजकारण सुरू आहे, हे राजकारण आम्हाला मान्य नाही. आणि ज्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्ही वारंवार पत्रकार परिषदा घेताय, हा विषय काय काल परवा आलेला नाहीये. तुकाराम मुंडे साहेब आल्यापासूनच तुम्हाला साक्षात्कार झालेला आहे. ह्याच्या अगोदरपासून तुम्ही साक्षीदार आहे. आम्ही अनेक वेळा हे विषय उपस्थित केलेला आहे, परंतु या प्रश्नाची तड पुढे लागली नाही. परंतु अचानक साक्षात्कार होऊन ही मंडळी या ठिकाणी या प्रश्नाचं राजकारण करायला लागलेलं आहे, असं मला या ठिकाणी वाटते नाही, ती वस्तुस्थिती आहे. माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेताय, परंतु आंबेगाव तालुक्याला किंवा इथल्या लोकांना सगळ्यांना इथं बदनाम करू नका. कारण बदनामीमुळं आज तालुक्याचं नाव राज्यामध्ये देशामध्ये खराब होत आहे. कोण व्यवसाय करतंय, कशा पद्धतीनं करतंय, चुकीचं करतंय की बरोबर करतंय, याला पाहायला यंत्रणा आहे. तुम्ही मीडिएटरची मधली निरोपाची भूमिका पार पाडू नका. तुम्ही तुमचं काम करा. या तालुक्यामध्ये बाकीचे अनेक प्रश्न आहेत. दुधाचा प्रश्न प्राधान्यानं गरजेचा आहे. भेसळीचा प्रश्न तर दुधाच्या बाबतीमध्ये तर आहेच, पण बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. हे सगळं करत असताना ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतोय. आणि त्यांनी दुसरी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की कांद्याचे भाव माझ्यामुळं वाढले, बोर्ड लागलेले आहेत अनेक ठिकाणी. आता तुम्ही सगळे साक्षीदार आहे. कांद्याची आंदोलनं प्रभाकर बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किती वेळा केली. आम्ही कुठं बोर्ड लावले का बा आमच्यामुळं कांद्याचे भाव वाढले, किंवा दुधाच्या आपल्या ऊसाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या कारखान्यावर 7 दिवस आमरण उपोषण केलं 2022-23ला. आमच्यामुळंच आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घेतलं नाही. 400 रुपयाची आमची मागणी होती, 350 हप्ता जाहीर केला, 300 रुपयांनी पैसे दिलेत. त्याच्यातही 50 रुपये भागविकास शिक्षण निधी काढला. 400 रुपयाची आमची मागणी होती. त्यानंतर वळसे पाटील साहेबांचा आम्ही पुतळा जाळला. हे सगळं तुम्ही साक्षीदार, माझ्यावर हल्ला झाला, सगळं तुम्हाला माहिती आहे. आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला. हे म्हणले आम्ही जागेवर बॅलन्स शीट बदली केलं, म्हणले माझ्यामुळं 300 रुपये भेटले. म्हणले अरे बाबा, आता मला कशाला बोलायला लावता. तुम्हाला मासिक मीटिंगमध्ये शिपायाच्या शेजारी बसवलं जातं. तुम्ही आता मला ते कोणाबद्दल ह्या गोष्टी बोलायच्या नाही, परंतु तुम्ही या गोष्टीचं क्रेडिट घेताय. आम्ही आमचं आयुष्य पणाला लावलंय. 14-15 गुन्हे आमच्या अंगावर आहेत, कोर्टाचे खटले आमच्यावर चालू आहेत. आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घेत नाही. ते म्हणले बिबट्याच्या संदर्भात तुम्ही साक्षीदार आहे. प्रांत कार्यालयावर पहिला मोर्चा बिबट्याच्या संदर्भात सगळ्यात आधी या प्रभाकर बांगरनी काढलाय. आमच्या मागण्या ज्या आहेत त्याच मागण्या घेऊन तुम्ही नंतर उतरले. बरं, नंदी चौकात जे आंदोलन झालं त्या पहिल्या 5 आरोपींमध्ये प्रभाकर बांगर आहे. माझ्यावर पण गुन्हे दाखल आहेत. तुम्ही या गोष्टीचं क्रेडिट घ्यायचे कामं बंद करा. आणि कर्जमाफीचं विषयाचं सुद्धा बोर्ड लागले आहेत. अरे शरम वाटली पाहिजे. नागपूरला जे आंदोलन झालं, बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली चळवळीतल्या सगळ्या संघटना त्या ठिकाणी एकत्र झाल्या, शेतकरी संघटना, आणि सरकारला तारीख जाहीर करायला भाग पाडलं. खरंय की नाही मला सांगा. आणि त्यानंतर आताही वाणी साहेब, तुम्ही सोसायटीचे चेअरमन आहे पिंपळगाव आर्वीच्या, मी त्या दिवशी त्यांनाच प्रश्न विचारला, पहिली यादी आली, दुसरी कधी येणार आहे, तिसरी कधी येणार आहे. हे सगळा जो खेळ चाललेला आहे कर्जमाफीचा, याच्याबद्दल का तुम्ही बोलत नाही. अरे, आणि मधल्या 3 महिन्याचं व्याज सोसायटीला भरायला भाग पाडलंय. म्हणजे सोसायट्या बंद पाडायच्यात का सरकारला? सरकार कशा पद्धतीने मागतंय याच्यावर तुम्ही बोलत नाही. फक्त आमच्यामुळं कर्जमाफी झाली. 3 दिवस समजा तुमचे नेते रोहित पवार पंढरपूरला बसले, तिसऱ्याच दिवशी लगेच उपोषण संपलं. अरे प्रभाकर बांगरने 6-6, 7-7 दिवस उपोषण केलेलं आहे. आम्ही कधी पाठ थोपटून घेतली नाही. समाजासाठी काम करायचं आणि बाजूला व्हायचं. विजेच्या संदर्भामध्ये अनेक लोकांना डिप्या देण्याचं काम 1 रुपयानं भरता आम्ही केलेले. शेती पंपाची लाईट बिल शेतकऱ्यांना आम्ही भरू दिले नाही. तुम्हाला सुद्धा सहकार्य केलेलं आहे. तुम्ही सगळे मंडळी आहे समोर. तुम्ही सुद्धा, मी कधीही त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला नाही. जर पैसे भरले असते शेतकऱ्यांनी बिलाचे तर ते वायाला गेले असते आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा नसता मिळाला. मी त्यांना तेच सांगितलं की शेतीमालाला हमी भावाचा कायदा नाही आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये डिप्या पोल उभे केलेले आहेत, त्याचं जे भाडं आहे ते तुमच्याकडे बाकी, याचा हिशोब करा आणि आमचं जे काही बिल आहे ते शासनाकडे मागा. आम्ही लाईट बिल भरू शकत नाही. इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये सरकारला काळजी, पण शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या संदर्भात कायदे नाही, काळजी नाही. आणि स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घ्यायचं. आता कोण शेतकरी पुत्र म्हणून घ्या? आता तुम्ही शेतकऱ्याचीच आहेत, पण तुम्ही तुमच्या नावापुढे ते लावता का? आम्ही पण लावत नाही.
कारण आम्हाला खात्री आहे आम्ही शेतकऱ्याच्याच पोटचे, त्याच्यामुळं आता मला त्या भाषेत बोलायचं नाही. परंतु कुठंतरी उगाच काहीतरी बिरदावली लावायची, डांगोरा पिटवायचा, हे जे प्रकार आहेत हे धंदे बंद करा. अनेक गोष्टी तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्या माहिती आहेत. आता काल 2 वर्षापूर्वी बाजार समितीची निवडणूक झाली, त्यावेळेला तुमची उमेदवारी नाकारली, तेव्हापासून यांच्याबद्दलचा आकस तुमच्या मनामध्ये निर्माण झाला. तुम्हाला कारखान्यावर ज्या वेळेला चेअरमन केलं 10 वर्ष, तुम्हाला बाजार समिती सभापती केलं, तुम्हाला लोकसभेची निवडणुकीला तिकीट दिलं, देवेंद्र शेटणी त्यांनी तुमचा खर्च केला, तेव्हा ही माणसं तुम्हाला वाईट नाही दिसली. तोपर्यंत यांचं दूध बेकार दिसलं नाही, याच्यात भेसळ दिसली नाही. परंतु आता अचानकच साक्षात्कार कुठून झालाय तुम्हाला, मला हेच काही कळत नाही. अरे बाबा, मी तुला मानलं असतं, तू जर त्यांच्यात राहून जर हिंमत केली असती ना, तर मी आणि हे बोलला असतं तर मी म्हणलं असतं अरे बहादर या. मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, साहेबांची माझी खटकाखटकी कुठं झाली, सत्तेमध्ये असताना वळसे मी तर आंदोलन केलं होतं, तुम्हाला माहिती मी त्यांच्याबरोबर होतो, तरी सुद्धा मी शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधी कॉम्प्रोमाइज केला नाही. साहेब मला बोलले आपली सत्ता असताना तू कशाला हे आंदोलन वगैरे करतो. साहेब म्हणलं आमचं पोटपाणी त्याच्यावर आहे, आम्ही तुम्हाला निवेदन दिलं होतं, सरकार जर बाजारभाव वाढून देत नसेल दुधाला, 17-18 रुपयापर्यंत बाजार आले होते, तर मग म्हणलं आम्ही करायचं काय. आणि मग त्या मुद्द्यावर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मला काही गोष्टी नाही पडल्या, मी सगळं सोडून कुठल्याही पक्षात न जाता राजू शेट्टींचं नेतृत्व स्वीकारलं आणि आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करतोय. मला देखील ही लोक मंडळी बदनाम करायचा प्रयत्न करतात. त्यांच्या काही लोकांनी ज्या कमेंट केलेल्या, आता माझा जुना मोबाईल नवीन मोबाईल आणला मी, त्याच्यामध्ये आहेत माझ्या आईवरून घाणेरडी शब्द वापरलेले आहेत, तुझ्या आईचा दाना अमकं तमकं असे घाणेरडे शब्द वापरलेत. तो पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे. एवढी घाणेरड वृत्तीची ही माणसं आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे दुसऱ्याला नावं ठेवत असताना तुम्ही किती सुसंस्कृत आहात. आम्ही आमची भूमिका म्हणजे कशावरून, चाकणला जे काही कांद्याचं आंदोलन घेण्यासाठी मी तिथं मीटिंग कॉल केली होती, शेतकऱ्यांना बोलवलं होतं, हे तिथं आले आणि तिथला जो प्रकार झालेला तुम्ही पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर वागत असाल, मी आजपर्यंत काहीच बोललो नाही. बाजार समितीच्या बाबतीत काय झालं सभापती असताना हे सगळं मी सांगेल. कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हे चेअरमन असताना काय काय गोष्टी घडल्यात, हे सगळे विषय योग्य वेळ आल्यानंतर मी सांगणार आहे. अनेक काळूराम गायकवाड नावाच्या सफाई कामगारांना आत्महत्या का केली, त्याच्या आत्महत्येला कारणीभूत कोण आहे, ती फाईल आजही पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे. असे अनेक विषय आहेत आणि बाकीच्याही भानगडी खूप आहेत. पण आज मला फक्त दुधाच्या भेसळीवर या ठिकाणी फोकस करायचा आहे, कारण हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये आंबेगाव तालुका पूर्णपणे बदनाम होतोय आणि याच्यामध्ये सर्वसामान्य जो अत्यल्प भूधारक शेतकरी, याच्या दूध धंद्याचं वाटोळं होतं की काय, अशी भीती आमच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून ही पत्रकार परिषद मी या ठिकाणी घेतोय. यांना फक्त राजकारण करायचंय आणि हा जो कलगीतुरा चालू आहे खुर्द आणि बुद्रुकमध्ये राष्ट्रवादी, हा कुठेतरी थांबला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.